वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका एका तरुणाला बसलेला आहे आणि स्ट्रीट लाईटच्या पोलचा शॉक लागून एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे। ही घटना घडली आहे वसई पूर्वेच्या वालीव परिसरामध्ये। वालीव परिसरात राहणारा प्रतीक हा तरुण आहे। हा पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता। तो मूळचा साताऱ्याचा आहे आणि पोलीस भरती प्रशिक्षणासाठी तो आपल्या मामाकडे राहत होता आणि मामा आणि तो एकाच ठिकाणी काम करत होते, मामाकडेच काम करत होता। घटनेच्या दिवशी प्रतीक सकाळी घरातून बाहेर निघाला आणि त्याच वेळेला जे आहे की इलेक्ट्रिकची वायर जी आहे ओपन होते आणि त्याचा शॉक लागला आणि तो इतक्या जोरात वर उडाला आणि तो फेकला गेला। सुदैवाने आतापर्यंत तो याच्यातून बचावलेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आणि यामध्ये ही संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे। कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा इलेक्ट्रिक पोलची वायर टाकली ती काही ठिकाणी ओपन ठेवली होती आणि याच्यावर पालिकेचे विद्युत विभागाचे इंजिनियर आहे यांचं देखील लक्ष नाही। वास्तविक पाहता ज्यावेळेला ठेकेदार एखादा काम करतो तर संबंधित विभागाच्या इंजिनियरने तिथे पाहणी केली पाहिजे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला जे आहे महापालिकेचे इंजिनियर किंवा महापालिका जबाबदार असल्याचं सांगण्यात येते। प्रतीकची प्रकृती सध्या ठीक आहे, त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, परंतु पोलीस भरतीचं स्वप्न कदाचित त्याचं भंग होऊ शकतं, कारण पोलीस भरतीची आता सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि तो लवकर रिकवर झाला नाही तर कदाचित त्याला पोलीस भरतीची परीक्षा देता येणार नाही। आता प्रतीक लवकरात लवकर यातून रिकवर व्हावा आणि तो लवकर पोलीस भरतीची परीक्षा द्यावा हीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो। प्रतीकच्या मामाचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। तो माझा भाचा माझं नाव सुरेश पवार आणि माझा भाचा आहे तो प्रतीक श्रीटावले। तो गावावरून पोलीस भरतीसाठी आला होता आणि पोलीस भरतीसाठी येऊन 8 महिने झाले त्याला। तो 8 महिन्यानंतर तो बोलला की मामा 8 महिने मी असं बसून राहायचं औषध मिळवलं, मी तुमच्याकडे काम करतो दुकानात, म्हणून तो रोज दुकानामध्ये काम करायचा। आम्ही रोज सकाळी उठून कामावर जायचो 8-8:30ला, पण माझी 3-4 दिवस तब्येत बरोबर नसल्यामुळे मी तो अगोदर जायचा, मी मागे म्हणून जायचा। तो सकाळी घरातून 8 वाजता नाश्ता करून निघाला आणि रोड क्रॉस करत होता तर त्याला तिथं कुठे करंट लागला। तो तिथं माणसाने बघितलं, त्याला काय तरी वाटलं की तो असा पडत होता खाली, त्यांना वाटलं की दारू बिरू पिलेला माणूस तो पडतो वाटतं असं वाटलं त्यांना, पण तो पडला आणि तिथून उठून रोड क्रॉस करून गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हा रक्त बांबाळ आहे पुरा रक्ताने। मग त्यांनी पाणी बिणी दिलं त्या कपड्यावर। नंतर त्यांनी मला फोन केला की असा माणूस पडला आहे। त्यानं मी तिथून गेल्यानंतर त्याला बघितलं म्हणलं काय झालं, तर म्हणतो मामा मला इथे करंट लागला। मी लगेच बाजूला तिकडे अपेक्स हॉस्पिटल आहे तिथं नेला त्याला। तिथं नेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघितल्यानंतर त्याला 2-3 रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांनी सांगितलं की सिटी स्कॅन केलं पाहिजे। वसईला नेऊन सिटी स्कॅन केला। सिटी स्कॅन करून आणल्यानंतर त्यांनी सिटी स्कॅन बघितल्यानंतर ते बोलले की याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे। तर आता मी बंगलीमध्ये आणलं आहे, बंगलीमध्ये ICU मध्ये आहे आणि एकदम सिरियस आहे। कसं करंट लागलं? करंट म्हणजे तो स्ट्रीट लाईट लावलेली आहे रोडला, वालीव रोडला जे विठ्ठल मंदिरच्या सामने दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट लावलेली रोडला, त्या रोडची लाईन खालून घेतलेली आहे आणि ती लाईन कधी खोदलेली होती पण तिला सिमेंटने डांबरने काय पॅक केलेली नव्हती आणि ते काल पाऊस पडला त्यामुळे ते पावसाच्या येतात त्याला करंट उचलला, त्याला त्याच्यामध्ये उतरल्यामुळे ते करंट त्याला लागला। कोणाची आहे सीट नगरपालिकेने लावलेली आहे ना। आता काय तुमची मागणी? माझी मागणी म्हणजे आता ते मागणी माझं आता याचे तर नुकसान झालंच आहे। आता तो परत पोलीसमध्ये भरती बी होऊ शकणार नाही, कारण ते जे आता एवढं डोक्याला यायला मार लागले तर मार लागल्यामुळे त्याला पोलीसमध्ये घेणार नाही कोण। पण ती ज्याची कारवाई झाली पाहिजे आणि त्याला भरपाई भेटली पाहिजे त्याला। कॉन्ट्रॅक्टरची चुकी वाटते का तुम्हाला? हां, कॉन्ट्रॅक्टर आणि नगरपालिकेची सर्व चुकी आहे, कारण त्यांनी आता हे ते तिथं शाळा आहे, शाळा दोन्ही बाजूला शाळा आहेत, दोन्ही बाजू शाळेनं मुलं येतात जातात। 1 महिना अगोदर बी तिथं कुठल्या तरी लेडीजला लागलेला करंट, पण ते एवढं कोणी काही हे बोललं नाही। पण हे झाल्यामुळे एकदम सिरियस आहे। आणखी माझा भाचा आता ICU मध्ये आहे।